नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये झणझणीत अशी सोयाबीनची भाजी करणार आहोत। बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही भाजी होते। चला तर मग करूया। इथे मी 1 वाटी सोयाबीन घेतलेली आहे। वजनी मापात म्हणलं तर 100 ग्राम सोयाबीन आहे। आता आपण सोयाबीनला शिजून घेणार आहोत पाण्यामध्ये। त्यासाठी इथे गॅसवर मी थोडं पातेलं ठेवले, त्यामध्ये पाणी टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं। पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये सोयाबीन टाकायचं, चांगले एकदा हे मिक्स करून घ्यायचं आणि हे झाकून आपल्याला 2 ते 3 मिनिटं सोयाबीन शिजून घ्यायची आहे। तर इथे मी झाकून ठेवून 2 मिनिटं झालेले आहेत। आता बघा आपलं सोयाबीन मस्त शिजलेलं आहे। आता आपण सोयाबीन काढून घेऊया। तर इथे मी चाळणी ठेवलेली, त्यामध्ये आपल्याला सोयाबीन काढून घ्यायचे, कारण खाली सगळं पाणी निचरते। आता यावरून आपल्याला थोडंसं गार पाणी टाकायचं। गार पाणी टाकल्यानं सोयाबीन लवकर गार होते आणि यामधलं सगळं पाणी आपल्याला पिळून काढता येते। तर सोयाबीन आता बाजूला ठेवूया। तर आता आपण भाजीचं वाटण तयार करूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 टोमॅटो टाकायचा बारीक चिरून, अद्रक घालायची, लसूण घालायचा आणि कोथिंबीर घालायची। आपल्याला देठासकट आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची। मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून आपल्याला हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे बघा किती मस्त अशी बारीक याची मी वाटण करून घेतलेले। तर आता आपण भाजीला फोडणी देऊया। तर गॅसवर इथे मी कढई ठेवलेली आहे। कढई तोपर्यंत गरम होती तोपर्यंत आपण सोयाबीनमधलं सगळं पाणी काढून घेऊया। सोयाबीनमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आपल्याला। असं केल्याने मधात मसाला जातो आणि आपली भाजी खूप छान चवीला लागते। तर पाणी राहिलं मधात तर सोयाबीनमध्ये मसाला जात नाही आणि भाजी थोडीशी कमी चव लागते भाजीला। तर आता आपली कढई पण गरम झालेली, त्यामध्ये 2 मोठी पळी तेल घालायचं। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडली की जिरे घालायचे। तर जिरे चांगले फुलले की आता यामध्ये आपण खडे मसाले घालणार आहोत। दालचिनीचा तुकडा घेतला आहे, मोठी इलायची घेतली, चक्रफूल आणि तेजपत्ता घेतलेला आहे। तर आता यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता। कढीपत्ता चांगला तडतडला की यामध्ये आपल्याला घालायचा बारीक कांदा। तर इथे मी 2 मिडियम आकाराचे कांदे बारीक करून घातलेले आहेत। तर कांदा आपल्याला मिडियम गॅसवर चांगला असा गोल्डन रंगावर येऊस तर चांगला परतून घ्यायचा आहे। तर आपल्या कांद्याचा रंग बदललेला आहे बघा। तर आता यामध्ये घालणार आहोत आपण केलेलं वाटण। तर इथे मी वाटण घातलेले कांद्यामध्ये चांगलं असं आपल्याला हे मिडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला एकसारखं हे हलवीत वाटण चांगलं तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। तर बघा मस्त असं आपलं हे वाटणाला थोडंसं तेल कढीने सुटलेलं आहे। तर पुन्हा एकदा आपल्याला 2 मिनिटं हे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला सुके मसाले घालायचे। अर्धा चमचा इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घातले। काश्मीरी लाल मिरची पावडरनं आपल्या भाजीला खूप चांगला कलर येतो। अर्धा चमचा इथे लाल तिखट घातले, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा इथे गरम मसाला घातलेला आहे, अर्धा चमचा इथे किचन किंग मसाला घातला आहे, अर्धा चमचा इथे गरम मसाला घातला आहे, अर्धा चमचा इथे धना पावडर घातली आणि अर्धा चमचा इथे यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे। तर सगळे असे हे मसाले आपले टाकून झालेले आहेत। चांगले असे हे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। बघा आपल्या मसाल्याला टाकल्यावर पण खूप मस्त असं तेल सुटलेलं आहे। यामध्ये आता थोडंसं आपल्याला गरम पाणी घालायचं आहे, कारण मसाले आपले करपत नाही। चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचं पाणी टाकल्या। मस्त अशी आपली दाटसर अशी ही भाजीचं वाटण तयार आहे बघा। तर तेल पण सुटलेलं आहे आपल्या हे वाटणाला। तर यामध्ये आता आपण घालणार आहोत सोयाबीन घालणार आहोत। तर इथे आपण आधीच शिजून सोयाबीन घेतले। सोयाबीन घातलं की चांगलं असं हे आपल्याला वाटण सगळं सोयाबीनला लावून घ्यायचं आहे, मिक्स करीत एकसारखं करायचं हे। असं केल्यानं आपली भाजी खूप चव लागते भाजीला। आणि आता आपण ह्या सोयाबीनमध्ये गरम पाणीच घालणार आहोत, गार पाणी वापरायचं नाही आपल्याला। तर 2 मिनिटं आपण झाकून हे वाफेवर शिजून घेऊया। तर 2 मिनिटं झालेले आहेत बघा। तर आता एकदा आपण पुन्हा उलटण्याने हे मिक्स करून घेऊया। सोयाबीनला सगळं असं हे वाटण लागलेलं आहे। तर आता यामध्ये आपण घालणार आहोत पाणी। तर पाणी आपल्याला इथे गरमच करायचं आहे। इथे मी आधीच गॅसवर गरम पाणी करून ठेवलं होतं। गरम पाणी टाकल्यानं भाजीला खूप मस्त चव लागते आणि भाजी आपली खूपच चविष्ट होते। तर पाणी टाकून झालेलं आहे। आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं, जशी पातळघट पाहिजे तशी। चवीनुसार मीठ टाकायचं आणि झाकून आपल्याला भाजीला 2 मिनिटं चांगलं शिजून घ्यायचं आहे। मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे बघा। तर आता यामध्ये आपल्याला घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर। तर इथे मी बारीक चिरून कोथिंबीर टाकलेली आहे। कोथिंबीर टाकली की आता आपल्याला कस्तुरी मेथी टाकायची। हातात थोडीशी इथे मी चुरगळून कस्तुरी मेथी टाकलेली आहे। तर बघा आपली झणझणीत अशी सोयाबीनची भाजी तयार आहे। तर खूप मस्त चवीला लागते आणि कमीत कमी साहित्यात ही भाजी तयार झालेली आहे। तर चवीला तर खूपच मस्त लागते। नक्की करून बघा तुम्ही पण। तर आजची सोयाबीनची भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास एक लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।